नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बनवणार आहोत भरली वांगी। तर इथे मी हिरवी वांगी घेतलेली आहेत। वांगी आपल्याला दोन प्रकारचे मिळतात, पण जेव्हाही भरली वांगी करायची असतील तर त्यावेळेस असे हिरवे वांगे आणा, ते खूप चवीला छान लागतात। तर चला आता सर्वप्रथम आपण साहित्य बघूयात। तर एक वाटी मी भाजलेला शेंगदाणा घेतला आहे, थोडेसे सुके खोबऱ्याचे काप घेतलेत, 7-8 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर तिखट, हळद, गरम मसाला, चवीपुरता मीठ आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळं मी वाटून घेणार आहे। तर इकडं मी जे वांगे आता कट करायला घेणार आहे, तर आपण मध्ये काप करणार आहोत। तर सर्वप्रथम वांग्याचा जो देठाचा मागचा कडक भाग असतो तो मी काढून घेणार आहे आणि देठ मी तसेच ठेवणार आहे। जिथपर्यंत कोवळं देठ असतं ते वांगे तसेच ठेवायचे आहेत आणि जो मागचा कडक भाग असतो तो काढून टाकायचा। तर आता अशा पद्धतीने मी मध्ये छान वांगे मधून कट करून घेतलेत आणि आता इकडं ताटामध्ये मी जे आपण मिक्सरमध्ये वाटलेला मसाला आहे तो मी आता घेते आणि त्याच्यावर थोडंसं एक बारीक चिरलेला कांदा घालते आणि कोथिंबीर, आणि आता हे सर्व मिश्रण मिक्स करते आणि आता हे वांग्यांमध्ये एक एक करून आपण भरून घेणार आहोत। आणि मसाला असा मस्त असं दाबून भरायचा आहे थोडासा, म्हणजे आपण जेव्हा फोडणीला लावू ना तर तो मसाला बाहेर पडणार नाही। अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने आपला मसाला आता एक एक आपण भरून घेतोय। अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा। चला, तर आता मसाला अशा पद्धतीने सगळं भरून झालेला आहे आणि आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवणार आहोत आणि सर्वप्रथम मी जिरं आणि मोहरीचा तडका देणार आहे। जिरं मोहरी छान असं तडतडली की मस्त हिंग घालून मी आता त्यात हे एक एक वांगे त्यात सोडते। आता वांगी छान थोडंसं लालसर होईपर्यंत मी परतून घेणार आहे आणि ह्या वांग्यांवर आता मी थोडंसं झाकण ठेवून 5 मिनिटं मी तसंच ठेवणार आहे मंद आचेवर। तर आपली आता 5 मिनिटं झालीत आणि वांगे बऱ्यापैकी अशी लालसर झालेली आहेत आणि यात मी 1 ग्लास पाणी घालते, 1-1.5 ग्लास पाणी घालते आणि नंतर जो उरलेला मसाला आहे तो मी आता याच्यात सोडणार आहे, म्हणजे याच्याने आपली ग्रेव्ही थोडीशी घट्ट होईल आणि ते चव पण छान लागेल। तर आता याला मी 20 मिनिटासाठी मंद आचेवर आता शिजू देणार आहे। तर आपली 20 मिनिटं झालेली आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की आपली वांगी पूर्णपणे शिजलेली आहेत आणि आपली डिश तयार झालेली आहे, मस्त भरली वांगी। तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा, मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि तुम्ही तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।